तर सातारा जिल्हा परिषदेच्या वादात महेश शिंदेंनी महाविकास आघाडीला ओढल्यानं शशिकांत शिंदेंनी महेश शिंदेंवर गंभीर आरोप केलाय। अध्यक्षपदासाठी महेश शिंदेंच्या पत्नीनं ओबीसी प्रमाणपत्र काढल्याचा आरोप शिंदेंनी केला। निवडणूक ओपनमधून लढवली आणि अध्यक्षपदासाठी ओबीसी प्रमाणपत्र कसं मिळालं असा सवाल शशिकांत शिंदेंनी केलाय। विकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी असताना आम्ही त्यांना मतदान कसं करणार? आमचा विश्वास नसता तर पहिल्यापासून आम्ही त्यांना दिलंच नसतं आम्ही बरोबर। परंतु त्यांचा वावर ज्या दिवशी कळला की त्यांचे सगळे कार्यकर्ते आता आम्ही सगळे महाविकास आघाडीकडे चाललोय आणि ही गोष्ट राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाच्या 5 सदस्यांना पटली नाही की ओपन मधून उभ्या राहिलेल्या आपल्या सौभाग्यवतींना ओबीसीचा कुणबी दाखला घेऊन त्यांना अध्यक्ष करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला। खरं म्हणतं तर राजकारणामध्ये निष्ठावंत आणि गद्दार यांची उपमा घेतली तर काही लोक शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीतून राजकारणात प्रवेश करते झाले। आणि एवढंच नव्हे तर आमदारांनी उद्धव ठाकरे त्यांच्याशी गद्दारी झाली, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गद्दारी केली, आता एकनाथ शिंदे च्या असलेल्या पक्षाची गद्दारी करत आहे। पण या गद्दारांनी आम्हाला सांगू नये, आम्ही निष्ठावंत आहोत। गुरुवर्षी अजितदादा पवार यांना आम्ही शब्द दिला होता त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आम्ही या अजितदादा गट आणि शरद पवार पक्ष एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकीमध्ये आपण सांगतात पण कोरेगाव मतदारसंघामध्ये फक्त आपले 3 सदस्य निवडून आले, बाकी सगळे आमचे आले। 3 मध्ये सुद्धा एक आमच्यातल्या अंतर्गत कुरबुरीमध्ये झाला नसता तर आपण फक्त 2 पुरतं मर्यादित राहिला असता। न्याय द्या आम्हाला, न्याय। आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। गैरसमज झालाय साहेबांचा, थोडंसं त्यांना पण त्रास होणार। आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं, त्यांना जे काय वाटत होतं की मी काँग्रेस बरोबर जाऊन मी शरद पवार गटाबरोबर जाऊन तिथली सत्ता हासिल करू शकतो हे त्यांना वाटत होतं, त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून ते असे बोलतात।